Hi dear student, today we are going to learn Newton's universal law of gravitation. आज आपला टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत किंवा नियम. वैश्विक म्हणजे विश्वात सर्व वस्तूंवर व्यापणारा. तो कसा प्रूव्ह केला आहे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. All the above consideration, including Kepler's law, led Newton to formulate his theory of universal gravity. आपण मागचे जे काही केपलरचे लॉ पाहिले ते सगळे न्यूटनची थेरी प्रूव्ह करण्यासाठी वापरण्यात आले. ग्रॅव्हिटीची थेरी. According to this theory, every object in the universe attracted every other object with a definite force. या थेरीनुसार आपल्याला असं समजतं की विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करत असते कुठल्या तरी एका फोर्सने. दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. हा जो काही अट्रॅक्शनचा रेशो असतो हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. कसा? टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि टू ऑब्जेक्ट्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे त्यांच्यातला जो काही डिस्टन्स असतो त्याचा स्क्वेअर आणि त्याचा वेट याच्यावर तो प्रोपोर्शनल असतो नेहमी. आता तो कसं तो आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला थोडक्यात ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये जोहान्स केपलर यांची माहिती देण्यात आलेली आहे. जोहान्स केपलर 1571 to 1630 was a German astronomer and mathematician. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 16th century. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as a royal mathematician in his place. बघा, जोहान्स केपलर हे यांचा कालखंड होता 1571 ते 1630. ते एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होते आणि मॅथमॅटिशियनही होते. त्यांनी एक फेमस सायंटिस्ट होते त्या काळाचे टायहो ब्राहे यांच्याबरोबर काम करण्याचं ठरवलं आणि त्यांचे असिस्टंट झाले. 1600 शतकामध्ये आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्राहे म्हणजे 1601 या साली ब्राहे यांचा मृत्यू झाल्यानंतर केपलर यांना रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून नेमण्यात आलं म्हणजे त्यांच्या जागेवर. केपलर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ planetary position made by Brahe to discover the laws of planetary motion. केपलरने ग्रहांच्या हालचालींचा अभ्यास सुरू केला. He wrote several books. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. His work was later used by Newton in postulating his laws of gravitation. आणि केपलरने जे काही काम करून ठेवलेलं होतं त्याचा उपयोग न्यूटनने त्याच्या ग्रॅव्हिटेशन थिअरीसाठी वापर केला. फिगर 1.5 shows two objects with masses m1 and m2. आपल्याला फिगर 1.5 मध्ये दिसतंय की दोन ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्यांचे मासेस म्हणजे त्यांचे वजन वस्तुमान कसं दाखवण्यात आलं आपल्याला m1 आणि m2. Mathematically, the gravitational force of attraction between these two bodies can be written as, आणि
गणितीय स्वरूपात याची मांडणी कशी केली जाते? m1 into m2 upon d square or f is equal g m1 into m2 upon d square इक्वेशन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, या दोघांचा गुणाकार भागिले डिस्टन्सचा स्क्वेअर, हा झाला त्याचा फॉर्म्युला. कसला? जी. म्हणजे जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. हिअर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनली अँड इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. येथे जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल आहे, म्हणजे कायम स्थिर असणारी ग्रॅव्हिटी, ती ह्या फॉर्म्युल्याने काढली जाते. द अबोव लॉ means that if the mass of the object is double, the force between the two objects also doubles. म्हणजे आपल्याला ह्या लॉ नुसार काय समजतंय की जर मास डबल झालं तर त्यांच्यातला फोर्स पण काय होतो? डबल होऊन जातो. Also, if the distance is double, the force decrease by factor of 4. जर डिक्रीज केलं तर काय होतं? फोर्स डिक्रीज होऊन जातो. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल आर द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज टेकन टू बी d in case when bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their centers of mass. आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी? हे स्पेरिकल आहेत म्हणून त्यांच्यातला डिस्टन्स आपल्याला सरळ सरळ काढता येतो. पण जर ते स्पेरिकल नसतील, त्याला कुठलाही स्पेसिफिक शेप नसेल, तर त्यांचा सेंटरनुसार त्यांचा डिस्टन्स घेतला जातो. From equation 2, it can be seen that the value of G is gravitational force acting between two unit masses kept at unit distance away from each other. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यांच्यातलं जे मास आहे यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आणि भागिले त्यांच्यातलं डिस्टन्सचा स्क्वेअर याच्यानुसार ती जी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून त्यांचाही अभ्यास वाढू द्या.